गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, आज आपण पाहणार आहोत 14वा अध्याय। श्री गुरु चरित्रामधला हा 14वा अध्याय मानवासाठी म्हणजे पर्वणीच आहे ना। मानवासाठी बघा, या मनुष्यासाठी, या जीवासाठी श्री गुरु चरित्र 14वा अध्याय म्हणजे एक संजीवनी आहे। कारण ही संजीवनी ज्याने प्राशन केली त्याला या कळीकाळाचं भय राहिलं नाही। या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये बघा, असं म्हणतात, ज्याने केला 14वा अध्याय पुरी, बघा, त्याला कधी ना येई यमपुरी। म्हणजेच काय? म्हणजेच त्याचा जरी मृत्यू झाला तरी तो स्वर्गामध्येच जाणार, एवढं शाश्वत सत्य या 14व्या अध्यायामध्ये आहे। आणि जर या मानवाने, या जीवाने जर हा अध्याय ग्रहण केला, जर ह्या अध्यायाचं वाचन केलं तर या मानवाला किती फायदा होईल। काही काळाचे दुःख, भय, बघा, म्हणजेच काय? म्हणजेच जणू काही या मानवाला हा सद्गुरु चरित्रामधला हा अध्याय आहे 14वा, ही संजीवनीच आहे ना। म्हणून बघा, समर्थ सांगत आहेत की हा श्री गुरु चरित्र अध्याय नक्की त्याच्यामध्ये महत्त्व तरी काय आहे, नक्की ती कथा तरी काय आहे। बघा, सर्व भक्तांना याचं कुतूहल लागलेलं असतं। नक्की सर्वच ठिकाणी बोललं जातं की 14वा अध्याय श्री गुरु चरित्र हा का वाचावा बरं। पण प्रत्येक सांगण्यामध्ये फरक जाणवतो, पण सर्वांचं सार मात्र एक आहे। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या 14व्या अध्यायाचं थोडक्यात विश्लेषण करायचं झालं तर बघा, एक गुरु आणि एक शिष्य। त्या गुरुने शिष्याला बघा भयानक स्थितीमधून कसं संकटमुक्त केलं आणि हा भक्त कसा संकटमुक्त होऊ शकतो याचं परिपूर्ण विश्लेषण या 14व्या अध्यायामध्ये आलेलं आहे। म्हणजेच ते गुरु कोण होते? बघा, श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि त्यांचे शिष्य सायणदेव। बघा, हे सायणदेव होते ना, यांना भयानक स्थितीकडून संकट मुक्त कसं केलं याचं संपूर्ण वर्णन या 14व्या अध्यायामध्ये आलेलं आहे। आणि समर्थ सांगत आहेत की श्री सद्गुरु चरित्र हा अध्याय आहे ना, यामध्ये बघा हा 14वा अध्याय, यामध्ये मनुष्याने बघा, एका भक्ताने गुरुसाठी बघा, गुरुवर असलेला विश्वास एवढा प्रबळ ठेवला तर या भक्ताला कधीच काही कमी पडणार नाही। पण आजचा या कलियुगातला भक्त या आपल्या गुरुवर विश्वास ठेवतो का? समर्थांवर विश्वास ठेवतो का? याचं पूर्ण विश्लेषण या 14व्या अध्यायामध्ये आलेलं आहे। बघा, पुढे समर्थांनी सांगितलं आहे, बघा, सायणदेव खूप मोठे भक्त होते आणि त्यांचा गुरूंवर विश्वास होता। ते बघा, ते यवन राजाकडे गेल्यावर राजा दरवाजात असतो आणि सायणदेवाला पाहतो। त्या राजाला स्वप्न पडतो बघा, ज्यावेळी सायणदेवाला पाहतो आणि राजा आपल्या विश्रामगृहामध्ये जातो, झोपी जातो। आणि त्या झोपेमध्ये असताना बघा, कुणीतरी त्या स्वप्नामध्ये कुणीतरी ब्राह्मण, तेजस्वी ब्राह्मण बघा, त्यांना भेटायला, त्यांना मारण्यासाठी आलेले आहेत असे तो त्या स्वप्नामध्ये पाहतो। आणि राजाचा बघा स्वप्नामधून जागा होतो आणि ज्यावेळी स्वप्नामधून जागा होतो तेव्हा राजा बाहेर येतो
आणि पाहतो तर काय, सायनदेव आले आहेत. त्यांचे पाय बघा, पाय धरतो, पाया पडतो आणि नंतर त्यांना राजा सायनदेवाची पूजा आरती करतो आणि खूप सारं धन दौलत देऊन सायनदेवांना बघा नमस्कार करतो. तेव्हा सायनदेव आपल्या गुरुकडे येतात आणि गुरूंच्या चरणी नतमस्तक होतात. म्हणजेच काय, म्हणजेच बघा ही अशी 14व्या अध्यायामध्ये पूर्ण कथा आहे. थोडक्यात तुम्हाला हे विश्लेषण करून दिलेलं आहे. पण हा 14वा अध्याय या मानवाने जर वाचन केला, या 14व्या अध्यायाचं जर या मानवाने श्रवण केलं तर नक्की या मानवाला फायदा तरी काय होईल. बघा जसा या सायनदेवांना त्याचा बघा गुरुवर विश्वास काय असतो. आपण जी भक्ती करतो, आपण जे श्रवण करतो, आपण जी उपासना करतो, तर ही उपासना करण्या इतकी सोपी आहे का. बघा पण ही ज्यावेळी आपण उपासना करतो त्यावेळी आपला गुरुवर विश्वास आहे का. या सर्व गोष्टींचं विवरण या 14व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. 14वा अध्याय म्हणजे महामेरूच आहे ना. या आपल्याला जर 84 लक्ष योनीमधून जर सुटका करायची असेल, जर सोडवण करायची असेल, तर ते आपले कोण करू शकतात, गुरुच ना. तर गुरुनाच आपण जर श्रेष्ठ स्थान दिलं नाही, श्रेष्ठ आपल्या बघा मानलं नाही, तर आपल्या या 84 योनीमधून सुटका होईल का. म्हणून प्रत्येक जीवाने, प्रत्येक मनुष्याने आपल्या गुरुला श्रेष्ठ मानणं हीच भक्ती आहे. बघा कारण आपल्याला परमेश्वराकडं गुरुच नेत असतात ना. म्हणून आपण जर आपल्या गुरुला श्रेष्ठच मानलं नाही तर आपल्याला परमेश्वराची प्राप्त होईल का. म्हणून बघा समर्थ सांगत असतात की मनुष्याची संगती जर व्यवस्थित असेल, मनुष्याची संगती जर संतांसोबत असेल, बघा तर त्याचे दुर्गुण जायला वेळ लागत नाही. पण जर मनुष्य बघा कितीही भक्ती मार्गामध्ये असू द्या, कितीही श्रवणामध्ये असू द्या, पण त्याची संगती जर दुर्जनासोबत असेल, दुर्गुणामध्ये असेल, तर त्याची भक्ती व्यवस्थित घडेल का. म्हणून आपला गुरु कधीही श्रेष्ठ असावा. कारण ज्याचा गुरु चांगला असेल ना त्याला काही काळाचं भय नाही. म्हणून आपण जेव्हा भक्ती मार्गामध्ये येतो, कारण बघा या विश्वाची आई दत्त माऊली आहेत की ज्या रूपानं बघा हे सर्व ब्रह्मांड चालतं, ज्यांच्या आज्ञेनं या पृथ्वी तलावरचा पाणसुद्धा हलत नाही. बघा नाहीतर या जगामध्ये चालवणारा कोणी नसता तर या जगाचं काय झालं असतं, या ब्रह्मांडाचं काय झालं असतं. पण तरीही आजचा मानव स्वतःला बघा अहंकारी समजत आहे, मीपणा त्याच्यामध्ये शिरलेला आहे. पण समर्थ सांगतात की ज्या दिवशी आपल्या सगळ्या चिंता संपतील, ज्या दिवशी आपल्याला विश्वास होईल की प्रत्येक काम देवाच्या मर्जीनं होतं, तेव्हाच खऱ्या अर्थानं या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये खऱ्या भक्तीची पतंगा फडकेल. म्हणजेच काय, म्हणजेच बघा हा 14वा अध्याय आहे ना, जणू काही एक संजीवनी आहे, अमृत आहे. भक्तानं किती प्यावं, किती प्राशन करावं हे भक्तावर अवलंबून आहे. बघा आपल्या जीवनामध्ये, या माणसाच्या जीवनामध्ये गुरु एवढा श्रेष्ठ कोणी नाही. बघा ज्याच्या जीवनामध्ये गुरुला श्रेष्ठ स्थान आहे ना, त्याला या जगामध्ये कुठेही भीती नाही. म्हणून कधीही गुरुला श्रेष्ठ स्थानच द्यावं. गुरु कधीही आपल्याला मार्गदर्शन करतात ना, ते नित्य नेमाने आपल्या भल्यासाठीच करत असतात. पण या मनुष्याला मात्र ते वाईट वाटतं, मात्र ते खोटं वाटत असतं. तेव्हा आपली भक्ती करूनसुद्धा आपली भक्ती परमेश्वरापर्यंत पोचू शकत नाही. बघा याचं उदाहरण देताना समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा उंदीर असतो, बघा उंदीर दगडाचा असेल ना तर सर्व त्याची पूजा करतात. पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणजेच काय,
बघा, जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा बसतात, बघा जेव्हा गणपती बाप्पा बसतात तर त्यांच्या पायाजवळ, त्यांच्या चरणाजवळ उंदीर मामा असतो. पण आपण श्रद्धेने उंदीर मामाजवळ मोदक ठेवतो, बघा केळी ठेवतो. पण जर तो उंदीर जर जिवंत असेल तर उंदीर दिसता क्षणीच आपण काठी घेऊन जातो आणि त्याला ठार मारून टाकतो. म्हणजेच समर्थ सांगत आहेत की जेव्हा आपले आई बाप असतात, जिवंत असतात, तेव्हा त्यांची काहीही सेवा करत नाही. पण जेव्हा आई बाप मरून जातात, मृत्यू होतो, तेव्हा त्यांचा फोटो लावला जातो आणि मग त्या फोटोला हा मुलगा असतो, तो रोज पाया पडायला जातो, अगरबत्ती लावतो. हे कितपत योग्य आहे का? म्हणजेच काय? म्हणजेच बघा, फक्त हेच बघा काय असतं. सजीवापासून इतका द्वेष आहे आणि दगडाबद्दल इतका प्रेम का बरं? बघा, लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणं पुण्याचं काम आहे, तर आपण जिवंत माणसांना मदत करणं हे सुद्धा पुण्याचं काम आहे ना. पण हे मात्र या माणसाला दिसत नाही. पण असं का होतं बरं? तर त्याचं कारण आहे, जो माणूस भक्ती मार्गामध्ये असेल, जो श्रवणामध्ये असेल, पण त्याला आपले प्रश्न कळत नसतील, नक्की आपला उद्धार कुठून होईल, त्याच्यासाठी हा 14वा अध्याय आहे. बघा, माणसाच्या जीवनामध्ये दुःख काय कमी आहेत का? बघा, माणसाच्या जीवनामध्ये एवढी संकट निर्माण झालेली असतात की त्या संकटामधून, बघा, संकटामधून कसं निघायचं हे मानवाला अजिबात कळत नाही. पण ही अशी संकटं असतील ना, तर ही संकट बघा भयानक स्थितीकडून संकटमुक्त होण्याचं पूर्ण या 14वा अध्यायामध्ये दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही मनोभावे हा 14वा अध्याय पठण कराल ना, बघा, तुम्ही जर तुमच्या मनामध्ये पण खूप खूप भक्तांमध्ये असा एक संभ्रम निर्माण झालेला आहे की हा 14वा अध्यायाची काही वेळ आहे का ग्रहण करण्याची? बघा, हे पठण करण्याची काही वेळ आहे का? बघा, ही वेळ डायरेक्ट अशी सांगितली गेलेली नाही, पण दुपारच्या वेळेमध्ये हा अध्याय वाचू नये. पण बघा, सकाळी आपण आंघोळ करतो, स्नान करतो, स्नान केल्यानंतर बघा देवाऱ्याजवळ आपण दत्ताचा फोटो, हा 14वा अध्याय जेव्हा आपण बघा हे वाचन करू, तेव्हा आपल्या देवाऱ्यामध्ये दत्ताचा फोटो असो किंवा मूर्ती असो, पण कोणती तरी फोटो नाहीतर मूर्ती असायला हवी. आणि जल घेऊन बघा एक मनामध्ये संकल्प करा. तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असतील, दुःख असतील, मनामध्ये संकल्प करा आणि 14व्या अध्यायाला सुरुवात करा. बघा, जेव्हा तुम्ही 14व्या अध्यायाला वाचायला सुरुवात कराल, तेव्हा जर तुमच्या ह्या 14व्या अध्याय वाचताना जर तुमच्या मनामध्ये, तुमच्या ध्यानामध्ये दुसरे कसले विचार जर आले नाही ना, तर समजा तुम्ही संकटातून मुक्तच होणार. बघा, आणि जर हा 14वा अध्याय हे वाचन जेव्हा तुम्ही करत असाल, तेव्हा जर तुमच्या मनामध्ये चित्र विचित्र विचार जर यायला लागले, तर जोपर्यंत हे विचार जात नाही तोपर्यंत हा 14वा अध्याय वाचन करायचं सोडायचं नाही. बघा, पण जेव्हा हे विचार, विचित्र विचार असतात, क्रूर विचार असतात, हे तुमच्या मनामधून जातील ना, आणि तुमचं हे मन देवरूप, देवाचं स्वरूप निर्माण होईल, तेव्हा समजा ह्या 14व्या अध्यायाची महती या वाणीमध्ये, या वैखरीमध्ये सांगायला कमी पडेल. एवढी महती श्रेष्ठ आहे. पण ज्याने 14वा अध्याय केला ना, त्या 84 लक्ष योनीमधून बघा बाहेरच पडणार. बघा, म्हणून या माणसाने हा जिवंत असताना 14व्या अध्याय या जीवनाचा महामेरू आहे. काही भक्तजन विचारत असतात
की हा 14वा अध्याय बघा नक्की याची वेळ आहे का? तर बघा समर्थ सांगत आहेत की 14वा अध्याय जास्त करून सकाळीच वाचावा. कारण सकाळी बघा आपण झोपेतून उठलेलो असतो आणि झोप झाल्यानंतर आपण स्नान करतो आणि स्नान केल्यानंतर आपलं मन एवढं स्वच्छ आणि निर्मळ असतं ना की सकाळी ती पहाटेची हवा असते. बघा असं म्हणतात की सकाळी पहाटेची जशी हवा असते ना तशी स्वर्गाची हवा असते. ती हवा स्वर्गातून येत असते आणि त्या स्वर्ग लहरीमध्ये आपण जर हा अध्याय 14वा अध्याय जर वाचन केला तर त्याचं परिपूर्ण फळ मिळतं. पण बघा वेगवेगळे बघा निरूपणकार असतात, वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या 14व्या अध्यायामध्ये. पण जर श्रेष्ठ वेळ असेल तर ती आहे सकाळची वेळ. कारण बघा दुपारी तर बघा महाराज असतात, बघा भिक्षासाठी ती वेळ असते. त्याच्यामुळं दुपारी हा 14वा अध्याय वाचन करू नये. आणि संध्याकाळची वेळ असते तर बघा पूर्ण दिवसामध्ये माणूस बघा काम करून थकून आलेला असतो आणि संध्याकाळी बघा माणसाने श्रवण करण्याची वेळ असते. त्याच्यामुळं माणसाने तुम्ही जर संध्याकाळी जरी हा वाचन केला तरीही चालेल. पण जर तुम्ही सकाळी हा अध्याय 14वा अध्याय आहे ह्याचं जर श्रवण बघा याचं जर वाचन केलं तर तुम्हाला 100% फायदा होतो. कारण सकाळची ती स्वर्ग लहरीमध्ये या 14व्या अध्यायाला खूप महत्त्व आहे. बघा काही जण म्हणतात की या 14वा अध्याय मी बघा 1-2 वर्ष झालं रोज वाचन करते बघा तरीसुद्धा आम्हाला काही फरकच पडत नाही, तरीसुद्धा आमचे प्रॉब्लेम काही जात नाही. पण पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे हा 14वा अध्याय आहे. बघा जर या 14वा अध्याय जर वाचन करून जर सर्वांची दुःख हरण होत असतील तर मग तुम्ही पाप करून सुद्धा हा 14वा अध्याय केला तर मग तुम्हाला पुण्य मिळेल का? बघा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा ज्याने हा 14वा अध्याय कुणी वाचन करावा? पाप्याने वाचन केला तरीही चालेल. पण ज्या दिवसापासून बघा जेव्हा आपण हातावर जल घेऊ, पाणी घेऊ आणि आपल्या मनामध्ये एक संकल्प करा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप लोकांना त्रास दिलेला असेल, खूप पाप केले असतील आणि आत्तासुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाप करता आहात, तर या हातावर तुम्ही पाणी घ्या, जळ घ्या आणि परमेश्वराला बघा तुमच्या मनामध्ये साठवून, या देहामध्ये साठवून एक संकल्प करा की हे परमेश्वरा, माझ्याकडून झालेले पाप असतील बघा ते माझ्या या चुकीच्या कर्मामुळे आत्तापर्यंत माझ्याकडून जे पाप झालेले आहेत बघा, मी खूप दुःख दिलेलं आहे, तर मला क्षमा करा आणि मी आजपासून तुमच्या चरणाशी लीन होईल. बघा जेव्हा तुम्ही हा मनापासून जेव्हा हा संकल्प कराल ना तेव्हा या जगाची माऊली आहे ना श्री दत्त गुरु महाराज, बघा तुम्हाला एका आईप्रमाणे, ही आईच आहे ना, तुम्हाला आईप्रमाणे पदरात घेईल आणि तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण जर तुम्ही हा 14वा अध्याय जर वाचन करून जर तुम्ही मांसाहारी खात असाल बघा, जर तुम्ही दुसऱ्याला दुःख देत असाल, जर बघा तुमच्या मनामध्ये असं निर्माण झालेलं असेल की मी इकडे 14वा अध्याय करील आणि इकडे माझे क्रूर कर्म चालू ठेवील, तर त्याला काहीही फायदा नाही. उलट 14व्या अध्यायाला तुमचा स्पर्श करून तुमच्या जीवनामध्ये पाप निर्माण होईल. म्हणजेच काय? म्हणजेच आपले कर्म हे 14वा अध्याय नक्कीच श्रेष्ठ आहे आणि नक्कीच हा श्रेष्ठ अध्याय आहे ना, तो वाचल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. पण त्यासाठी आपले कर्म श्रेष्ठ करायला हवे. या अगोदर आपण काय केलेलं आहे
ते संपूर्ण विसरून जा. पण आत्ता आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात ठेवा. समर्थ सांगत आहेत या 14व्या अध्यायाबद्दल वेगवेगळे प्रश्न आहेत. काही म्हणतात स्त्रियांनी हा अध्याय वाचन करू नये, काही म्हणतात केला पाहिजे. पण समर्थ या भक्ताला सांगत आहेत की स्त्री आणि पुरुष बघा कोणीही असू द्या, दोघे सुद्धा परमेश्वराचे भक्तच आहेत ना. दोघांना सुद्धा गुरु आहे ना, की पुरुषालाच गुरु आहे आणि स्त्रीला गुरु नाही असं काही आहे का? फक्त त्याच्यामध्ये स्त्रीची जर अडचण असेल तर तेव्हा पाच दिवस या अध्याय वाचन करू नये हा मात्र नियम सांगितलेला आहे. पण असं काहीच नाही. देवाच्या भक्तीमध्ये असा कधीच दुजाभाव नाही. हा 14वा अध्याय आहे ना, हा कुणीही वाचन करावा. जो वाचन करेल ना, एकदम चांगल्या स्वच्छ मनाने वाचन करेल, त्याचं कल्याणच होऊन जाईल. बघा चांगले लोक असतात आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील ना, तर या जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही. बघा आपण म्हणतो शून्याला काही किंमत नसते. बघा झिरो तो झिरोच असतो, आपण आपल्या जीवनामध्ये म्हणत असतो ना. पण समर्थ सांगत आहेत शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभं राहावं लागतं. बघा किती सुंदर उदाहरण आहे. जर शून्याच्या पुढे उभा केला ना, तर शून्याला सुद्धा किंमत येते. म्हणजेच काय? म्हणजेच समर्थांनी या मानवाला सांगितलेलं आहे एकीचं बळ किती श्रेष्ठ असतं. तुम्ही जर सर्वांनी एकत्र येऊन जर समाज घडवला, या समाजामध्ये सद्गुण विचार प्रेरित केले, तर किती सुंदर जग होईल ते माझ्या समर्थांनी पाहिलेलं आहे. पण हे कधी होईल? जेव्हा आपण जीवनामध्ये कर्मांना श्रेष्ठ मानू. कर्मच आपले भाग्यदोय बघा उजळवत असतात. आणि हे माणसाला कधी कळतं की जेव्हा माणूस संकटामध्ये अडकून जातो, जेव्हा माणूस अडचणींमध्ये अडकून जातो. म्हणून समर्थ सांगत आहे या अडचणींमध्ये तू अडकला आहेस ना, तर त्याच्यामधून तुला नक्कीच तुझी सुटका होईल. पण तुला आयुष्याची सुटका करायची असेल तर तू आता बघा दत्तगुरु माऊलींची बघा जयंतीचे दिवस आलेले आहेत. आणि हा सगळ्यात श्रेष्ठ दिवस हे 7 दिवस मानले जातात. मी या जर दिवसामध्ये या 14व्या अध्यायाचं तुम्ही वाचन सुरू केलं, बघा तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल. तुमची अडकलेली कामं असतील, तुमच्या जीवनामध्ये दुःख असतील, बघा कशी वाऱ्यासारखी अशी भूरकन उडून जातील. तुमच्या जीवनामध्ये एवढा आनंद निर्माण होईल ना. बघा तुम्ही जोपर्यंत हा अध्याय 14वा अध्याय आहे, जोपर्यंत तुम्ही मनापासून वाचन करत नाही ना, तोपर्यंत बघा जोपर्यंत ज्या जन्मी आपण जात नाही, ज्याच्या जन्मी जात नाही तोपर्यंत ते श्रेष्ठत्व कळणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे 14व्या अध्याय या जीवनाचा खरा तर महामेरू आहे आणि हा सर्वांनीच प्राशन करा. समर्थ पुढे सांगत आहे की या 14वा अध्याय बघा वाचन करून या मनुष्याला काय फायदा होतो बरं. बघा आपल्या जीवनामध्ये पितृदोष असेल, कुंडलीमध्ये दोष असेल, वास्तुदोष असेल, असे जगातली कुठलीही समस्या असेल, पण महाराजांच्या सेवेने दूर मात्र नक्कीच होते. एवढं नाही तर प्रपंचामधल्या अडचणीसुद्धा दूर करण्यासाठी, आत्मिक प्रगतीसाठी दिवसातून बघा एकदा तरी हा 14वा अध्याय आहे ना, हा वाचन केलाच पाहिजे. जेव्हा तुमच्या मनामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अंतकरणामधून हे शब्द निर्माण होतील ना,
बघा तुमचं मन किती प्रसन्न होऊन जाईल. कारण ही प्रचिती आम्हाला सुद्धा आलेली आहे आणि ही प्रचिती सांगण्यासारखं नाही. कारण हे पूर्ण प्रचिती असते ना, ते माणसाने आपल्या अंतरात्म्यामध्ये प्रश्न विचारावं आणि मग त्याचं श्रेष्ठत्व आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतं. पण आपण म्हणतो की मी 14वा अध्याय भरपूर वेळा वाचन केला, पण तरीही माझ्या जीवनामध्ये सुखच नाही, दुःखच आहे. मग समर्थ सांगतात, अरे मनुष्य, तू 14वा अध्याय कशासाठी वाचन केला तुला माहीत तरी आहे का? तू 14वा अध्याय वाचन केला, पण तू 14वा अध्याय वाचलास, पण तुझ्या गुरुला श्रेष्ठ मानलं का? गुरुनी जे काही सांगितलं ते तू केलंस का? फक्त 14वा अध्यायाला तू श्रेष्ठ मानलास, पण तुझा गुरु कुठे आहे हे तुला माहीत आहे का? म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु जो काही मार्ग दाखवेल, गुरु जो काही सांगेल, त्या मार्गाने या भक्ताने जायला हवं, तरच या जीवनाचं तुमच्या सार्थक होणार आहे. आणि खरं तर तुम्ही जर बघा, हा 14व्या अध्यायाचं फळ मात्र कुणाला मिळतं? बघा, जोपर्यंत जेवढे दिवस तुम्ही हा 14वा अध्याय वाचणार आहात, बघा तुम्ही 7 दिवस वाचण्याचा संकल्प केला, 1 महिना वाचण्याचा संकल्प केला, वर्षभर वाचण्याचा संकल्प केला, तर त्या वेळेमध्ये मांसाहार खाणं बंद ठेवा. आपल्या जीवनाचं मूल आहे ना ते बघा, 14वा अध्याय आपण वाचन करतो आणि म्हणतो की मला फरक पडला नाही, माझे दुःख कमी झाले नाही. पण 14वा अध्याय वाचायचं झालं तर तिथे काही नियम आहेत की नाही? हे नियम आपण पाळले पाहिजेत. म्हणून आपण मांसाहारी करणं बंद करायला पाहिजे. घरामध्ये मांसाहारीसुद्धा झालं नाही पाहिजे. आपल्या घरामध्ये जरी कोणी पाहुणे आले तरीसुद्धा आपल्या घरामध्ये मांसाहारी ही गोष्टच बंद झाली पाहिजे, तरच या 14व्या अध्यायाचा फायदा आहे. बघा, तुमच्या ज्यांचे काही हे प्रश्न आहेत, त्यांनी हे पठण केलं असेल, वाचन केलं असेल 14व्या अध्याय, त्यांच्या जीवनामध्ये जर सुख नसेल तर या गोष्टी सर्व लक्षात ठेवा आणि या गोष्टींचं बघा व्यवस्थित विचार करा आणि पुन्हा 14व्या अध्यायाला सुरुवात करा. कारण हे 7 दिवस आहेत. बघा 26 तारखेपर्यंत बघा 26 तारखेला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराजांची जयंती आहे आणि या 26 तारखेपर्यंत या सर्व बघा दत्त गुरु माऊली आहेत ना, हे 7 दिवस असतात. ते चराचरामध्ये कणाकणामध्ये त्यांची ऊर्जा निर्माण झालेली असते आणि सगळ्यात जवळचं असं मानलं जातं की हे 7 दिवस आहेत ना, की तुम्ही दत्त गुरु माऊलींचं नाम जरी घेतलं, तुमच्या या मुखातून नाम जरी घेतलं ना, तर तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे जागृत दत्त माऊली झालेले असतात. कारण का? कारण हा उत्साह, हा बघा ही जयंती, हे सौंदर्य त्या दिवसामध्ये निर्माण झालेले असतात. मग कोणीतरी बोलेल की मग इतर दिवस दत्त माऊली जागृत नसतात का? तर नक्कीच असतात. पण हे दिवस आहेत ना 7 दिवस, यामध्ये या ब्रह्मांडामध्ये दत्त माऊलींचा, दत्त गुरूंचा, गुरुदेव दत्तांचा बघा उत्साह चालू असतो. जिथे तिथे पारायण चालू असतं. त्याच्यामुळे दत्त माऊली आहेत ना, ते जागृत झालेले असतात आणि याच संधीचा फायदा या भक्ताला घ्यायचा आहे. पण आपण मात्र अशी संधीचा फायदा मात्र घेत नाही. पण हीच वेळ आहे तुमच्या जीवनातलं जे काही दुःख आहेत, जी काही संकट आहेत, मनोभावाने तुम्ही भक्तिमार्गामध्ये आहात, मांसाहारी करत नसाल, बघा या सर्व गोष्टींचं तुम्ही काटेकोरपणे पालन केलं ना, आणि बघा या संकल्प घ्या, हातामध्ये पाणी घ्या, तुमच्या जीवनामध्ये जे काही असेल ते दत्त माऊलींच्या बघा चरण तिथे ठेवा आणि मनामध्ये संकल्प करा आणि या वाचनाला सुरुवात करा. बघा तुमच्या जीवनामध्ये 7 दिवसाच्या आत बघा, पण ते नियम सांगितलेले आहेत
ते सर्व करायला हवेत. नियम म्हणजे काय बघा, आपण आपल्यालाच ओळखणं म्हणजे नियम आहे. जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत कितीही नियम केले तर फायदा नाही. नियम म्हणजे पहिला असा की आपण हे पारायण करताना 14व्या अध्यायाचं पारायण करताना जर आपण जे 15-20 मिनटं असतील, अर्धा तास असेल, जोपर्यंत हे पारायण चालू करू आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये पारायण चालू असताना वाईट विचार जर आले नाही ना तर समजून जा तुमच्या जीवनातले दोष असतील, तुमच्या जीवनातल्या समस्या असतील, तुम्हाला नक्कीच फरक पडेल आणि सर्व संकटापासून तुम्ही मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. ते कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि भविष्य काळातही सत्य राहील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.